करायला गेले एक आणि झालं एक, काय ते तुम्हाला मी पुढे सांगतेच। त्याच्या आधी सकाळी सकाळी मस्त असं फ्रेश वातावरण होतं आणि आम्हाला जायचं होतं डीमार्टमध्ये। मग काय मस्त रेडी झालो आणि निघालो डीमार्टला जाण्यासाठी। आणि सुट्टीच्या दिवशी तुम्हाला तर माहितीच आहे डीमार्टला दुपारून खूप अशी गर्दी होऊन जाते काउंटरला, त्याच्यामुळे आम्ही विचार केला आपण सकाळी सकाळीच जाऊ। आणि आम्ही जेव्हा पण डीमार्टला जातो तेव्हा सकाळी सकाळीच जातो, कारण सकाळी सकाळी जास्त गर्दी नसते आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला निवांतपणे घेता पण येतं। आणि डीमार्टला आलोय तर मग आपण एक्स्ट्राचं काही सामान तर घेतोच, पण ह्या वेळेस असं काहीच नाही केलं, जेवढं पाहिजे तेवढंच सामान घेतलं आणि परत घरी आलो। आणि घरी आल्यानंतर खूप भूक लागली होती आणि आज कार्तिकी एकादशी होती, म्हणून आम्हा दोघांना पण उपवास होता, म्हणून मस्त त्यानंतर दही सोबत खिचडी एन्जॉय केली। आणि माझ्यासोबत आज असं काही घडलं, करायला गेले एक आणि झालं वेगळंच, काय ते मी तुम्हाला आता सांगते। एकादश असल्यामुळे दुपारी तर खिचडी खाल्ली होती, पण रात्री खिचडी खाण्याची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून म्हटलं चला आपण भगरीचे धिरडे बनवू। त्याच्यासाठी 1 तास आधी भगर भिजत घातली आणि मस्त असं बॅटर रेडी केलं। त्यानंतर मी त्यांना म्हटलं मी गरम गरम धिरडे बनवते आणि तुम्ही लगेच गरम गरम ते खाऊन घ्या। आणि धिरडे बनवायला घेतले आणि तुम्ही बघू शकता माझ्या धिरड्याची हालत अशी काही झाली होती, ते पूर्ण तव्याला चिटकून बसलं होतं, ते काही निघत नव्हतं, पण मी पण काही हार मानली नाही आणि परत धिरडे बनवायला घेतले आणि ते मस्तपैकी पलटलं होतं आणि चवीला पण खूप छान असं झालं होतं। रात्री झोपायच्या वेळेस दूध घेतलं आणि मस्त अशी फायनल मॅच एन्जॉय केली आणि इंडिया जिंकली सुद्धा होती। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।